राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून राज्यसभेत 4 सदस्यांची नेमणूक केली आहे। महाराष्ट्रातील उज्ज्वल निकम यांच्यासोबतच सी सदानंद मास्टर, हर्षवर्धन श्रृंगला आणि मीनाक्षी जैन यांना राष्ट्रपतींनी नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेत संधी दिली आहे। राष्ट्रपती एकूण 12 सदस्यांची राज्यसभेत नेमणूक करू शकतात। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांना राज्यघटनेकडून मिळालेल्या विशेष अधिकारांचा वापर करत या नियुक्त्या केल्या आहेत। या नामनिर्देशित सदस्यांची निवड प्रक्रिया आणि अधिकार काय असतात ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। तर सुरुवातीला आपण ही निवड प्रक्रिया कशी असते ते पाहूयात। भारताच्या राज्यसभेची सदस्य संख्या 250 इतकी आहे। यामध्ये राष्ट्रपती एकूण 12 सदस्यांची नियुक्ती नामनिर्देशित पद्धतीने करू शकतात। या सदस्यांमध्ये साहित्य, कला, विज्ञान आणि समाजसेवा यासारख्या क्षेत्राचं विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असायला पाहिजे। राज्यसभेचं सदस्यत्व स्वीकारल्यानंतर नामनिर्देशित सदस्य 6 महिन्यात कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करू शकतात किंवा स्वतंत्र देखील राहू शकतात। या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष असतो। राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असल्याने दर 2 वर्षांनी 1/3 सदस्यांचा कार्यकाळ संपतो। त्यांच्या जागी नव्याने सदस्यांची निवड देखील केली जाते। संविधानाच्या कलम 249 अनुसार राज्यसभेत उपस्थित असलेल्या आणि मतदान प्रक्रियेत सहभागी सदस्यांना 2/3 बहुमतानं राज्यसूचीतील कोणत्याही विषयाला राष्ट्रीय महत्त्वाचा विषय जाहीर करण्याचा अधिकार असतो। राज्यसभेत असा प्रस्ताव मान्य झाल्यास संसद त्यावर कायदा करू शकतो। संविधानाच्या कलम 312 नुसार राज्यसभा 2/3 बहुमतानं प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवून नव्या अखिल भारतीय सेवा स्थापन करण्याचा अधिकार देखील देऊ शकतो। तर यांचा पगार किती असतो? राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्यांना राज्यसभेच्या इतर सदस्यांप्रमाणेच पगार आणि भत्ता देखील मिळतो। 2025 मध्ये खासदाराचं मासिक वेतन 1.24 लाख रुपये आहे। याशिवाय त्यांना मतदारसंघ भत्ता, दैनिक भत्ता, कार्यालय भत्ता आणि इतर सुविधा देखील मिळतात। याशिवाय कार्यालय देखभाल भत्ता, दैनिक भत्ता, निवासस्थान, वीज, पाणी, टेलिफोन आणि वैद्यकीय सेवा देखील यावर मिळतात। प्रवास भत्ता देखील खासदारांना मिळत असतो। याशिवाय निवृत्तीनंतर 25,000 रुपये पेन्शन मिळते आणि 5 वर्षापेक्षा अधिक सेवेसाठी अतिरिक्त 2,000 रुपये पेन्शन मिळते। एकूणच काय तर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील लोकांना राष्ट्रपती निर्देशित खासदारपदी वर्णी लावली जाते। लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदवाराची पुन्हा राज्यसभेवर वर्णी लागते। हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।